आई काय झालंय? अजूनही अस्वस्थ वाटतंय? हो ग, मन बेचैनच आहे. आत्ताच बोललात ना तुम्ही दोघींशी. जानू तर म्हणाली पण की तिची मीटिंग खूप छान झाली म्हणून. हो ग, भावनाकडे उत्तम पूजा सुरू आहे म्हणाली ती. उगाच काळजी करताय तुम्ही. हे सोमू भाऊजींना भेटायला गेले होते ग. मी त्यांना म्हटलं होतं येताना भाजी घेऊन या, पण बराच वेळ झाला अजून आले नाही येते. आई विनाकारण चिंता करताय तुम्ही. अगं एवढंच वाटतंय ना, बाबांना एक फोन करा बरं, म्हणजे तुमची काळजी मिटेल. अगदी बरोबर. हॅलो लक्ष्मी, काय ग? कुठे आहात? अजून घरी नाही आलात? सोमू भाऊजींकडनं निघालात का? हो निघालो ना, पण तू सांगितलेलं काम लक्षात आहे. आता बाजारात जाणार आहे, ताजी भाजी घेऊन घरी येणार आहे. तू म्हणाली होतीस ना भाजी नाहीये घरात. बरं, मग भाजी घेऊन झाली असेल तर या. पण काय लक्ष्मी, अजून काही काम आहे का? काही सांगायचं राहिलंय का? आणू का अजून काही? नाही, काही नाही. अगं मग फोन कशा करता केला होतास? मी काही काम असेल तरच फोन करते का, सहज नाही करू शकत. अगं, असं काय? तू कधी तुला वाटेल तेव्हा फोन करू शकतेस, गप्पा मारायला फोन करू शकतेस तू, काही प्रॉब्लेम नाहीये. हा चल गप्पा मारूया. बोल काय म्हणतेस? गप्पा मारायला नाही फोन केलाय मी. गप्पा मारायला फोन केला नाहीस, काही काम सांगायला फोन केला नाहीस, मग फोन नक्की केलायस कशा करता? हे बघा, काही नाही. तुम्ही आता लवकर घरी या आणि येताना सांभाळून या. ठेवते. अगं कमाल आहे. निघाले सोमू भाऊजींकडनं. बघितलं, उगाच काळजी करत होतात तुम्ही. बरं आई, स्वयंपाक झालाय का की मी काही मदत करू? नाही झालंय सगळं. नाहीतर एक काम करूया, एखादा पदार्थ बनवायला घेऊया. तुम्हीच म्हणता ना एखाद्या कामात मन गुंतवलं की बरं वाटतं म्हणून. चला. चल.